अमेरिकन जहाजांची हालचाल मिडल ईस्टच्या दिशेने आणि ज्या वेगवेगळ्या गल्फ आहेत तिथे किंवा हिंदी महासागरात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याच्यामध्ये विमानवाहू नौका आहेत आणि आपण जर 21 म्हणजे आजचं बघितलं तर आज आपल्याला असं दिसतं की विमानांची हालचाल खूप वाढलेली आहे. ज्याच्यामध्ये ज्याला म्हणतात टँकर्स विमानं आहेत, बॉम्बर्स विमानं आहेत, न्यूक्लिअर स्निफर विमानं आहेत. म्हणजे एक ग्रोलर नावाचं विमान असतं. त्याचं काम असतं शत्रूचे जे रडार आणि दळणवळण व्यवस्था असते त्याला इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा वापर करून त्याला बंद पडायचं. एक पेगॅसस नावाचं विमान असतं. ते हवेतल्या हवेत विमानामध्ये इंधन भरतं, ज्याच्यामुळे लढाऊ विमानं जी आहेत पुन्हा पुन्हा त्यांच्या टार्गेटवरती हल्ला करू शकतात. किंवा एक B-2 स्पिरिट नावाचं विमान असतं. ते शत्रूच्या एअर डिफेन्सला चकमा देतं आणि ते बॉम्ब हल्ला करतं. याच्याशिवाय न्यूक्लिअर स्निफर नावाचं विमान असतं. तर ते वरणावरती लक्ष ठेवतं आणि जर एक्सरेज किंवा न्यूक्लिअर रेडिएशनचं बाहेर यायला लागले तर त्याची लगेच वॉर्निंग देतं. तर म्हणजे हा जो विमानांचा जो दस्ता इथे आणलेला आहे, हा केवळ एक नुसता गस्त घालणारा दस्ता नाही आहे. ही एक नेहमीची जी गस्त आहे तशा प्रकारची नाही. हे एक मोठं एक स्ट्रॅटेजिक लेव्हलला एक मोठं विमानाचं पॅकेट तयार करण्यात आलेलं आहे. गरज पडली तर आपण अमेरिका इराणवरती हल्ला करू शकतो. म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यापासून अमेरिकेने इराणच्या समुद्रामध्ये जी आपली विमानाची हालचाल आहे ती वाढवलेली आहे. युद्धनौकेची जी हालचाल आहे ती वाढवलेली आहे आणि याचा मुख्य उद्देश आहे की सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये वाटाघाटी सुरू आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी इराणला 7 ते 10 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की या मुदतीत तुम्ही तुमचा न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवला नाही, तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुमच्यावरती मोठा हल्ला करू शकतो. आणि मोठा हल्ला करण्याकरता जी सामुग्री लागते म्हणजे विमानं, मग ती स्टेल्थ विमानं असो की बॉम्बर विमानं असो की इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर करणारी विमानं असो की इंटरसेप्टर्स असो, ही सगळी त्या भागामध्ये गोळा करण्यात आलेली आहेत. तर याच्यामुळे इराणवरती हल्ला करण्याची अमेरिकेची क्षमता आता प्रचंड वाढलेली आहे. तर थोडक्यामध्ये जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर याचा इराणवरती काय परिणाम होईल? याचा इराणवरती असा परिणाम होईल की हे एक दबावतंत्र आहे. इराणला ते दम देत आहेत की जर तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं नाही, न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवला नाही तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करू. दुसरं, ते जी विमानं त्यांनी आणलेली आहेत की जी न्यूक्लिअर रेडिएशन चेक करतात, त्यामुळे जो अणुबॉम्बचा जो प्रोग्राम आहे इराणचा त्याच्यावरती लक्ष ठेवलं जातं आहे. आणि आता इराणच्यावरती लक्ष असल्यामुळे इराण ज्या इतर दहशतवादी गटांना मदत करतो, मग ते हुती गट असो येमेनमधले किंवा हिजबुल्ला गट असो लेबनॉनमधले किंवा हमास गट असो, जे इस्रायलच्या विरोधात काम करत आहेत, त्यांनासुद्धा हा इशारा आहे की तुम्ही गडबड केली तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करू शकतो. बाकीच्या जगावरती काय परिणाम होतो आहे की आता लाल समुद्रामध्ये आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये एकदम टेन्शन वाढल्यामुळे इथे गडबड अशी होणार आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ किंवा लाल समुद्र जो आहे ते एक युरोपला दळणवळणाचं मोठं साधन आहे आणि तिथलं जर ट्रान्सपोर्टेशन समुद्रातून जे जातं ते थांबलं तर बाजारामध्ये किमती वाढू शकतील आणि हा बाजाराचा जो मार्ग आहे हा बंद पडू शकेल. याच्याशिवाय चीनला आणि रशियालासुद्धा हा इशारा आहे की आम्ही इराणवरती हल्ला करणारच आहोत. तुम्ही आम्हाला काही म्हटलं तरी इराण काही आता वाचू शकत नाही, कारण आम्हाला जो इराणचा जो अणुबॉम्बचा प्रोग्राम आहे तो थांबवायचा आहे. याचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो? तर जर हे युद्ध झालं किंवा या युद्धामुळे कुठले रस्ते बंद पडले तर आपली जी ऊर्जा सुरक्षा आहे त्याच्यावरती थोडाफार परिणाम होईल. कारण आपली पुष्कळशी ऊर्जा ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं येते आणि रशियामधलं क्रूड ऑइल थांबवल्यानंतर आता आपण जास्त तेल हे सौदी अरेबियातनं घेतो आहे आणि याच्याशिवाय आपलं नागरिक तर मध्य पूर्वेमध्ये असतातच. तर म्हणून असे सगळे परिणाम होऊ शकतात जर हे युद्ध